ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये एका ग्रामपंचायतमध्ये सरपंच आणि सदस्य असताना परस्पर ग्रामसेवकांनी आणि संबंधित ठेकेदारांनी अनेक कामांचे ठराव बनवले गेले. त्याचे ठराव मासिक सभेच्या प्रोसिडिंगला सुद्धा नाहीत. उदाहरणार्थ मोहन पाटील वस्ती रस्ता, तो रस्ता ग्रामपंचायत हद्दीत असताना सुद्धा ग्रामपंचायतला न विचारता, सरपंच सदस्यांना न विचारता परस्पर संबंधित ठेकेदारांनी ग्रामसेवकाच्या संगनमताने ठराव बनवले गेले आणि ते वरती पाठवून काम मंजूर करून आज ते काम सुरू आहे. पण ग्रामपंचायतला कोणताही ठराव नसताना तो कोणत्या अधिकाराने सुरू केला? बरं, सुरू केला तो केला, त्यानंतर झाडं तोडली गेली म्हणून एका शेतकऱ्याने आमच्याकडे तक्रार केली. त्याच्यावरती आम्ही फक्त प्रशासनाला कळवलं की झाडं तोडण्यात आलेली आहेत. त्यावर संबंधित ठेकेदाराने ग्रामस्थांना ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. तो मोर्चा कोणत्या अधिकाराने काढण्यात आला हेही मला विचारायचं आहे. त्यानंतर जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये विविध आरोप केले गेले, पण ग्रामसेवकांनी आणि संबंधित ठेकेदारांनी जो ठराव बनवले गेले तो ठराव मासिक सभेच्या प्रोसिडिंगला नाही आहे आणि त्याच महिन्याच्या प्रोसिडिंगच्या शेवटी ज्या माझ्या सह्या आहेत त्या बोगस संबंधित ग्रामसेवकांनी बनवलेले आहेत. गावामध्ये विविध विकास कामं व्हावी आणि ती झालीच पाहिजेत, पण ती कशा पद्धतीने झाली पाहिजेत याचाही विचार करणं फार गरजेचं आहे. एक उदाहरण, स्वच्छ भारत मिशन म्हणून एक योजना गावामध्ये आली, शोषखड्ड्याची योजना आली. आम्हाला ग्रामपंचायतला फक्त प्रस्ताव मागितले गेले, परंतु संबंधित ठेकेदारांनी, माजी सरपंच यांनी स्वतःची सही आजी सरपंच म्हणून केली. 11 जानेवारी 2023 साली मी पदावरती रुजू झाली आणि माजी सरपंचांनी 10/5/2023 असा तारीख टाकून तो ठराव पुढं दिला गेला. माजी सरपंचांनी जो चुकीच्या पद्धतीने ठराव बनवून कामं आणली गेली आणि जे ठराव बनवलेले आहेत त्याच्यावरती आजी सरपंच म्हणून सह्या केल्या, तर त्यांच्याकडे जो शिक्का होता तो त्यांनी शिक्का ग्रामपंचायतला जमा का केला नाही, किंवा अजूनही त्यांच्याकडे तो ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून शिक्का का आहे? त्यांच्याकडे ग्रामपंचायतचे लेटर पॅड सुद्धा आहेत. तर याच्यावरती प्रशासनाने कसून चौकशी करावी. मी स्वतः ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य स्वतः आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करत आहोत. त्या सहीचे नमुने किंवा माजी सरपंचांनी जे काही सह्या केलेल्या आहेत त्या बोगस सह्या माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. सरपंचांनी स्वतःचे काळे कारनामे लपवण्यासाठी आणि प्रत्येक काम मलाच मिळावं त्यासाठी स्वतः सरपंच म्हणून 2023 साली माजी सरपंचांनी सह्या केलेल्या आहेत. तर प्रशासनाने यावर गंभीर या कामाची कसून चौकशी करावी.